कसं काय मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये। हे आहे गणेश चतुर्थी स्पेशल। ह्या लास्ट इयरचा व्लॉग आहे, मी शूट केला होता, गावी गेली होती तेव्हा, पण मी काही कारणामुळे त्याला एडिट नाही करू शकले आणि मी तो YouTube वरती टाकला पण नाही। तर म्हटलं आता गणेश चतुर्थीचा सण आला आहे, बाप्पा सर्वांच्या घरी आले आहेत, तर म्हटलं का नाही हा व्लॉग एडिट करू आणि YouTube वरती टाकू। सर्वात पहिले सर्वांना हॅपी गणेश चतुर्थी। मी घातली आहे साडी मस्त, आणि ही आहे माझी ननंदची मुलगी, आमची पिल्लू अर्पिता परब। आम्ही लोक सर्वेसह परिवार चाललो आहेत गणपतीला आणायला आमच्या घरी। आता आम्ही पोहोचलोय गणपतीच्या पंडाळात, जिथे गणपती बनले जातात। ही एक कास्टचे लोक असतात, ज्यांची फॅमिली टू फॅमिली, जनरेशन टू जनरेशन बिझनेस असते, रुची असते, त्यांची कळा असते गणपती बनवायची। हे आहेत आमचे अण्णा, आयांशला घेऊन। अण्णा आमचे गावाकडे असतात कोल्हापूरला, आम्ही कोल्हापूरचे आहेत। आणि असं नाही आहे की गाव आहे तर गणपती तुम्हाला छोटे छोटे बघायला भेटणार। जसे मुंबईला मोठे मोठे वेगवेगळे थीम, वेगवेगळे अवतार गणपतीचे बघायला भेटतात, तसेही गावाला बघायला भेटतात। जसे शंकराचा अवतार आणि वेगवेगळे अवतार। हे बघा किती वेगवेगळे रंगबिरंगी गणपती बघायला भेटतात। आणि मेन थिंग आहे मातीने बनले जातात, तर निसर्गाला काही प्रॉब्लेम नाही करत, दूषित नाही करत। हे छोटे छोटे मुलं माझे दीर आहेत, आयांशचे काका, आणि हा आहे आमचा मंडळाचा गणपती। एव्हरी इयर डिफरंट काइंड ऑफ थीम असते आमच्या मंडळाचा गणपती, गावातल्या गणपतीचा, सार्वजनिक गणपतीचा। आणि आता आम्ही चाललोय आमचा गणपती पाहायला। आमचा गणपती किती गोंडस आहे आणि वेगळा थीम आहे। आमचा गणपती तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। आता आमच्या अण्णांनी गणपती उचलला आहे आणि आम्हीही त्यांच्या पाठीपाठी घराकडे चाललो आहे। गणपती बाप्पा मोरया बोलत, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। आता आम्ही पोचलो गावामध्ये। हे आमच्या गावाचा एंट्रन्स आहे आणि आम्ही गणपती बाप्पा बोलत बोलत पुढे घराकडे चाललो होतो। लोक आमच्याकडे बघत होते, आमचा गणपती पाहत होते आणि आम्ही खूप खुश होतो। आमच्या गावात सर्वांच्या घरोघरी गणपती येतात, वेगळा थीम असतो डेकोरेशनचा, मस्त मस्त जेवणाचं सुगंध येत असते। गणपती विसर्जनच्या एक दिवस पहिले सर्वांच्या घरात सत्यनारायणची पूजा असते आणि पुऱ्या गावाला जेवण असते सर्वांच्या घरात। घराकडे पोचल्यावर मी बाप्पाचं स्वागत केलं दरवाजावरती, बाप्पाची आरती केली, बाप्पाची नजर काढली। पण आयांश थोडा रडायला लागलेला, कारण की तो खूप कंटाळलेला। तो आता छोटा बाळ होता तेव्हा, तर खूप रडत होता। पण आमची पिल्लू त्याला सांभाळत होती मोठ्या दीदीसारखी। आणि नजर काढल्यानंतर मी बापाला घरात घेतलं। नंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी चालू केली। लग्नानंतर माझ्यासाठी एक गोष्ट शॉकिंग होती, जशी गणपतीला आपण निवेद दाखवतात गोडाचा तेव्हा पहिला पण मोदकाचा दाखवतात, पण कोल्हापूरमध्ये पुरणपोळी दाखवतात। आमच्या गावात पुरणपोळीचा निवेद दाखवला जातो। किती वेगळी पद्धत आहे। आता आमची तयारी चालू आहे गौरीला घरी घेऊन जायची। आमच्या इथे गौरी म्हणजे साक्षात गौरी मूर्ती या फिर गौरी बनवली नाही जात। आम्ही गौरी एका झाडाच्या प्रकारामध्ये घरी घेऊन येतो आणि तिला पुजतो। हे छोटे छोटे फुलाचे झाड तुम्ही जे पाहताय ती आमची गौरी आई आहे। आम्ही आता तिची पूजा करणार, आम्ही एकामेकाचं हळद कुंकू करणार। हळद कुंकू केल्यानंतर आमची सासूबाई त्याचे गारणं घालणार आणि गारणं घालून झाल्यानंतर आम्ही घराकडे आमची गौरी आईला घेऊन जाणार। मला तर गावाकडे खूप नवीन कोल्हापूरमध्ये लग्न केल्यानंतर शिकायला भेटलं। जसं तुम्हाला माहिती आहे मी बुद्धिस्ट आहे, जय भीमवाली आहे, तर माझ्यासाठी हे सर्व नवीन प्रकार आहे, पण खूप छान वाटतं हे सर्व। ते म्हणतात ना, देवाला कुठल्याही प्रकारामध्ये मनाने पूजलं तर देव पावतो, तसं आमच्या गावी आहे। गौरी आईला एका झाडाच्या प्रकाराने पूजतात। पिल्लूला सांगत होती तू डोक्यावर गौरी आईला घेऊन घराकडे ये, आमची वहिनी सांगत होते की तुम्ही घ्या, पण मी म्हटलो की नाही, आमच्या घरातली मुलगी पिल्लूही आहे। आणि पिल्लूचंही फर्स्ट टाइम होता, तर पिल्लू खूप एक्सायटेड होती। आणि हे सर्व रिच्युअल करताना, सर्व बायका मस्त गप्पा गोष्टी बी करतात, खूप हसी मजाक करतात, मस्त मज्जा येते। आता आम्ही सर्व निघालो डोक्यावर घेऊन गौराईला घराकडे।
पिल्लू हळूहळू कळस घेऊन पुढे येत होती, कारण की पावसाचा टाईम आहे, सर्व जागेवर ओलं ओलं होतं आणि तिला भीती वाटत होती की कळस पडला तर काय होईल. आता इथे एक मज्जाची गोष्ट झाली. मी माझ्या काकू सासूला सांगितलं की आमचा एक व्हिडिओ काढा, तर आम्ही पिल्लूच्या मम्मी पप्पाला हा व्हिडिओ पाठवू शकतो, कारण की तिचं हे फर्स्ट टाईम होतं, तर तिला तिच्या मम्मी पप्पाला दाखवायचं होतं. पण आमच्या काकूनी आमची मानच नाही घेतली, आमचा फेसच नाही दिसला आणि असा व्हिडिओ काढला. असं काहीतरी प्रकार करत असतात आमच्या गावाकडे लोक. अशा प्रकारे गौरी आमच्या घरात येते. तुमच्या घरात कशी येते हे कमेंट करून नक्की कळवा आम्हाला. ती होती माझी पणजी सासू आणि ती माझी काकू ज्यांनी माझा व्हिडिओ काढला. आल्यानंतर आम्ही आमच्या छोटू गणुरायाचे फोटो काढलेस, व्हिडिओ काढलेस. इंस्टाग्रामवरती खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज मला बघायला भेटणार. संध्याकाळी आम्ही खूप छानपैकी आरती केली. आयांश बी खूप छान होता हा आरती ऐकायला, त्याला बी खूप काहीतरी एक्साइटमेंट वाटत होतं. मी आणि आयांशनी बी सोबत आरती केली. हा टायमाला आयांशचे पप्पा नव्हते, मग आम्ही त्यांना खूप मिस केलं. पिल्लू असल्यामुळे माझं काम खूप सोपं झालं. व्लॉग पण शूट करायचं होतं, जेवण बनवायचं होतं आणि आयांशला बी सांभाळायचं होतं, तर ते सर्व तिने माझ्यासाठी. हा आहे आमचा बाप्पा, 2024चा बाप्पा. ह्या वर्षी मी नाही आहे गावाकडे, तर मी खूप मिस करते आहे गणपती फेस्टिवल. पण आम्ही दुबईला पण खूप मज्जा केली आणि मी त्याचा पण व्लॉग बनवला आहे, तर मी लवकरच टाकणार आहे. तोपर्यंत पहा माझा हा 2024चा व्लॉग. आणि आता आम्ही मस्तपैकी आरती केली आणि पप्पाच्या विसर्जनसाठी आम्ही तयारी केली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा 7व्या दिवसाचा विसर्जन होता. तुम्ही बघू शकता किती सारे गणपती विसर्जनला आज नदीमध्ये विसर्जनसाठी निघाले आहेत आणि बायका डान्स करायला आहेत, फुगड्या खेळायला आहेत, पुरुषही डान्स करायला लागलेत आणि खूप मज्जा करतात. लहान मुलंही खूप मज्जा करतात. सर्व एकत्र येतात गावातनं, मुंबईतनं आणि भेटतात आणि सण एकदम मस्तपैकी छान साजरा करतात. लहान मुलं खूप हॅपी असतात, खूप सर्व छान छान कपडे घालतात, छान छान तयार होतात. आणि आता आम्ही पोचलो आहे विसर्जनला. नदीच्या बाजूला आम्ही लास्टची आरती करतो आहे बाप्पाची. विसर्जन करायच्या अगोदर आरती करून मग बाप्पाचं विसर्जन करणं. खूप लोक वेगवेगळ्या गावातनं आमच्या नदीकडे विसर्जन करायला येतात, कारण की आमची नदी खूप मोठी नदी आहे. आणि बघू शकता, पाहू शकता किती लोक आले आहेत. सर्व लहान मुलं, बायका, माणसं, खूप लोक आले आहेत विसर्जन करायला. हे सर्व आमच्या गावातले लोक आहेत. वेगवेगळे आपल्या गणपतीचं विसर्जन करायला आले आहेत आणि आमचा गणपती बीही आम्ही विसर्जन केला. आता मी माझा ब्लॉग इथे संपवते आहे. जर की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा. थँक्यू.